ही वही पूर्ण भिजलेली, पूर्ण म्हणजे पूर्ण भिजली. आणि ह्याच्यात सगळं मी लिहिलेलं होतं, माझं सगळं आता विस्कटलं ते. 24 तास आम्ही तिथं राहू शकत नव्हतो कारण पूर्ण भिजलेलं. मी तुम्हाला म्हटलं तसं हे इंडिकेटर काल एक मोडला आहे. तुम्हाला सांगतो, रात्री मी लय म्हणजे लय थकून आलेलो आणि मी म्हटलेलं तुम्हाला की माझं जे चॅलेंज व्हिडिओ मला शूट करायचं आहे ते मॅड ॲनिमलवरती शूट करायचं आहे. पण ॲक्च्युली तुम्हाला सांगतो 24 हावर्स लिव्हिंग आम्हाला चॅलेंज करायचं होतं, पण तिथं आम्हाला पोचायला संध्याकाळी 6 वाजलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला 24 तास आम्ही तिथं राहू शकत नव्हतो कारण दुसऱ्या दिवशी जे मित्र होते त्यांचं ऑफिस वगैरे म्हणा किंवा दुसऱ्या कामावर पण जाणायचं होतं, त्याच्यामुळे ते आम्हाला शूट करता आलं नाही. आणि तिथं पोचल्यानंतर सुद्धा एवढं तुम्हाला सांगतो, वारं, इतका पाऊस, आणि आम्हाला तुम्हाला माहितीच आहे आम्ही कसं जेवण केलं काय केलं, त्याच्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. आणि तिथनं आल्यानंतर रात्री जसं तिथनं बाहेर पडला, तिथनं मला वाटतं मेन रोडला लागलो. मेन रोडला लागल्यापासून तिथनं पूर्ण जे पाऊस चालू झाला ते घरापर्यंत येईपर्यंत माझे जेवढं कॅमेऱ्याची बॅग, फाईल्स, माझे सगळे कपडे बिपडे पूर्ण जॅकेट बिकेट सगळं माझं भिजलेलं. आणि मी रात्रभर मला वाटते सगळं सामान असं घरात पसरून ठेवलेलं. आणि तुमचं फॅन कंटिन्यू 3 फॅन मी लावून ठेवलेलं. आणि मी रात्रभर त्या बॅगा वाळवल्या. आणि अजून पण मला वाटतं मी कालपासून म्हणजे कंटिन्यू जवळपास 12 तासांच्या वरच गेलं आहे सोडा. रात्री मी लावलेला फॅन अजून पण चालू आहे. आणि माझ्या बॅगा आता वाळायला लागल्या. माझी एक फाईल होती ही पूर्ण वही, माझी ही वही पूर्ण भिजलेली, पूर्ण म्हणजे पूर्ण भिजली. आणि ह्याच्यात सगळं मी लिहिलेलं होतं, माझं सगळं आता विस्कटलं ते. आणि मला असं वाटतं की आता मला ते डबल काम आहे. माझ्या प्रिंटआउट जेवढ्या काढलेल्या पुढच्या चॅलेंजच्या त्या पण सगळ्या माझ्या भिजल्या. आणि तुम्हाला दाखवतो मी माझं सगळं टोटल भिजलेलं. आणि माझं आत्ता सध्याचं म्हणजे तुम्हाला सांगतो फॅन माझा चालू आहे, जो फॅन इथं चालू आहे. आणि कंटिन्यू ह्या बॅगा रात्रभर या कंटिन्यू ह्या बॅगा फॅनला वाळायला लागल्या. आणि कंटिन्यू हाय स्पीडला लावलेलं मी, कंटिन्यू हाय स्पीडला. आणि आत्ता ह्या थोड्याफार वाळत आल्या. फायनली बघूया आता किती वेळ लागते काय लागते बघूया. आणि थोड्या वेळ चालू राहील. काल एवढा पाऊस पडाला होता, पूर्ण भिजलेलो मी तुम्हाला म्हटलं तसं. बॅगा बिगा माझ्या ओल्या झालेल्या पूर्ण. मग आता माझी त्यातली एकच बॅग मी आता घेऊन चाललो आहे. आणि आता ऊन आले, ती जराशी वाळत घातलेली. आता बघूया, मला गारगुडीत बँकेत काम आहे. टी शर्ट पण प्रिंटिंगला परवा दिलेलं आहे, त्याने काय दिलंच नाही. ते एकदा विचारायचं आहे, बघतो आता बघूया काय काय करतात. ही बॅग तुम्हाला दाखवतो. आता उन्हात लावले मी, पडले ह्या वया काल माझ्या पूर्ण भिजलेल्या. आता मी सहसा म्हणजे हे केलं त्या म्हणजे वाळवून ठेवले, काल फॅनला लावलेला पूर्ण रात्रभर. ही बॅग आता मी लावल्या थोडा वेळ ऊन पडले म्हणून. आणि आता ही गाडी बघा कालची अवस्था. मी काल पूर्ण घाण म्हणजे झालेलीच पूर्ण सोडा, जरा पाणी मारलेलं येताना. आणि ते काल एक फुटली आहे गाडी, इथं तुम्हाला दिसेल इथे एक फुटल्या. हे इंडिकेटर काल एक मोडला आहे. हे पंखा तटला आहे पूर्ण खालचा, मागच्या साईडनं तुम्हाला दिसेल. थांबा, ही पंखा इथं फुटला आहे बा पूर्ण. तसं म्हणायला गेलं तर माझं आवडलं. बॅग उन्हात घातल्या, तेवढी बॅग फक्त मला त्या फायली त्यात ठेवायच्या. फायनली कुलूप घातलं. तुम्हाला सांगतो आता मी गाडी इथं धुवायला आणल्या, लई घाम झाली. म्हणजे आता धुवायला कारण बँकेत पण जायचं, जरा ऊन पडले म्हणलं जरा गाडी धुव्या म्हणलं. कट चेन वाजायला, कारण माती गेलेली असणार मला असं वाटतं त्यात. गाडी आता झाल्या वॉश, म्हणजे जरा माणसात आल्या. तर आता इंडिकेटर आणि हे बदलायलाच पाहिजे मला पुढचं टवळ. मी आता आलो बँकेत. मी नाही काय याला बँक अकाउंट नंबर पासबुक सगळे विसरणार आलो आणि चेक भरायले. नशीब या बँकेत माझे मित्र आहेत ना, 5-6 मित्र आहेत, ते मला मदत करतात. कर सांग जोरात झालंच की नाही कसं झालं. आता हे मी मोबाईल बघत बसलेलो आणि एवढ्या सकाळी येऊन बसले माझ्या अंगावर आणि एकदम हळूहळू येऊन बसले. मी आज लई लेटनं उठलोय कारण काल पण मला वाटतं चाललेलं झोप मला अशी लागलेली की मला रात्री जरा पण जागा आला. परवा दिवशी पण तसंच असं थकलेली बॉडी पूर्ण. आज मी जरा वेळानं उठलोय, 10 वारायला पाहिजे. मला सांगतो आता जवळपास दुपारचं 2 वाजले आणि सकाळपासून मी काही घालेलं नाही, फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत बसलेलो. कारण मला यूट्यूबबद्दल शिकायचं आहे, यूट्यूब काय आहे, कशासाठी आहे, कसं आहे, काय हे सगळं शिकत बसलेलो. त्याच्यानंतर मोटिवेशन व्हिडिओ बघत बसलेलो, बरंच काय बघितलं. आता भूक लागल्या. आज मम्मी सकाळी 8लाच जात्या शाळेकडं, शनिवार असल्यामुळे. तुम्हाला सांगतो आता गरम करायला लागलोय कारण सकाळपासून गार झालेलं. मला लाडूची आठवणी आल्या, जे की संपल्यात आता. म्हणजे मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मला बेसनचं लाडू लय आवडतात. तर आता मला असं वाटतं की मम्मीला सांगायला पाहिजे. हे मम्मीला सांगतो की बाबा बेसनचं लाडू एकदा कर, मग हे काय म्हणत्या. आज जरा ऊन पडले आणि आज म्हणण्यापेक्षा थोड्या वेळापूर्वीच पडले. ह्याचं बेसनचं वडा नको मला, आता जेवलो. हे कर की मग काय केवढा आणा, अर्धा किलो लागते का लाडू, 1 किलो होय. एक राहू दे मला नको. नाही मी तुला काय विचारालोय, लाडूचं विचारायला लागलोय. नाही एवढी डाळ पाहिजे.
कशाला डाळ केवढी लागते आता तसला आणि करायला पाहिजे लाडू मग कर की ते आहेत त्याचे दोन सपले की लाडू ते नव्हे एवढे दोन वाट्या आहेत तेवढं करतो किती पीठ भाजून आणलेलं मग जरा जादा चालणार नाही एक डबा वगैरे केला तर भुरा येतोय त्या फ्रीजला ठेवायला पाहिजे ते भुरा आहे. तेवढं आणि करायचं आणि करायचं म्हणजे ते किती लाडू होणार तेवढ्या ह्याच्या डाळीत आणि ह्याच्या डाळीचे लाडू करून बघणार काय जरा हं कसं ते ती बारकी पांढरी डाळ असते बघ, ती कशात घालतात ती मुगाली का ना तीच किती डाळ नसते का हरभऱ्याची डाळ असते बघ ती हरभऱ्याची डाळ कसली ती पांढरी डाळ नसते का ती काहीतरी करतात की ती कशात तरी घालतात बघ ती खिचडी भात करते मुगाचीच खिचडी नव मग मसुरीची पाहिजे नव त्या ह्याला घालत नव्हत्यात काय फुटाण्याची डाळ हां फुटाण डाळ फुटाण डाळ हां त्याचे लाडू पण होणार की चांगलं पत्तील बघायला पाहिजे ते मिक्सरला लावून करायला पाहिजे ना हा ते मिक्सरला लावून 100 ग्रॅम आणजा बघा मिक्सरला लावूया आणि त्याचं असं मऊ डाळ होतील नाही बघायला पाहिजे कसं होतं. चेन अरे कुठे गेली हाय चेन ही बाई चेन काय नाही चेन त्याला दुसरी लावून देतात ती असं सांभाळून ठेवलेली पिशवी काय कसं काय ठेवा गेलं आणि असं रे मावशी असं झालं बघ इकडं काय झालं हे चांगले आहे चेन इकडं वडीत गेलं ते कडवरच मग नाही. बसते किती इथं घरात बी बसते बसत असलं बशीव कापड आहे का नाही त्यात असले बस आता पर्याय हात तरी उन्हात वाळूया का मग उन्हात वाळूया मस्त वाटतंय खरं गाडी पूर्ण पावसात आहे बाबा पूर्ण शेवळली ती गाडीवरनं टॉप तुमचा गव्हर्नमेंट जॉब आहे मी पण येणार आहे आलो गिफ्ट बॉल नेण्यासाठी आम्ही आलो क्रिकेट खेळणार लोक आणि यायला आम्हाला खेळायला मिळत नाही काका काय किती दिवसांनी दिसलाय आम्हाला तू दिसत नाही ते काय करायचे गे बसा मी सारखा आहे रोहितला विचारा आता मी तास बरेच असते काय करूया त्याला आता कुठले साधे देऊ काय आपल्याला काय आता हाय जेवढं चालवायचं त्याच्यावर लक्ष ठेवून राहायला लागते रात्री जाता 9 वाजता आले तरी जवळपास मी निघाले गारगुटीला कारण माझं एक काम आहे मला जे व्हिडिओ शूट करायचा त्या माणसाला मला भेटायला जायचं आहे मी आता इथं आलेलो पाऊस पडून गेला लगेच ह्याच्यावर बघा जिममध्ये मी आलेलो गारगुटीत आणि पाऊस लगेच आत्ताच पडून गेला पाऊस जास्त मोठा आहे जागा कारण येताना नव्हता आणि आज दिवसभर जरा कमीच होता पाऊस जागा नाही तर पूर्ण भिजायला होईल लागते कपडे काढून परत सगळं केस वाळवा हे वाळवा लई ताप होणार त्यामुळे चला जाया की फिशी अरे रिंगवर असं तुझ्याकडेच होती रे ती लाल लाल पाऊस थांबला म्हणजे कालपासून पाऊस थांबला साधी आपली रेग्युलर पिशवी अरे असू दे की नाही चीन यायला अगं एवढंच आहे एवढं चहा एवढंच येते एवढं होते गोळा म्हणते सगळं मिळून होऊ देत की पण ह्याला काय अवघड आहे हे ओढून उगीच सगळं गाव राहणार धर. नको ती अरे अडीच की असं पिशवी एवढी मोठी येऊन काय करणार आहेस बाबा पिशव्या तुला दिलेली कुठं आहे बघ